हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत पेपर कटिंग. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण मापाच्या ब्लाऊजवरून परफेक्ट पेपर कटिंग कशी करायची आणि त्याशिवाय त्याचं स्टिचिंगही कसं करायचं. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कटिंग पण आणि स्टिचिंग पण बघायला भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठं स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुमच्या कोणी मैत्रिणी ब्लाऊज शिवत असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकतात, जेणेकरून त्यांना सुद्धा एकाच व्हिडिओमध्ये कटिंग स्टिचिंग दोन्ही पण बघायला भेटणार आहे. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे 2 व्हिडिओमध्ये. तर एका व्हिडिओमध्ये मी संपूर्ण ब्लाऊजवरून परफेक्ट पेपर कटिंग कशी करायची ते सांगितलेलं आहे. पण त्याच्या दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचं स्टिचिंग दाखवलेलं आहे. तो ब्लाऊज कसा बसतो ते सुद्धा दाखवलेलं आहे, म्हणजे कसा फिटिंगमध्ये व्यवस्थित परफेक्ट बसला ते सुद्धा दाखवलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कटिंग स्टिचिंग आणि तो ब्लाऊज कसा बसलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठं स्किप करू नका. आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही कमेंट असतील तर आपण त्याच्यावरती एक एक जणीचे व्हिडिओ तयार करणारच आहोत. पण जे मी ठरवलेलं होतं त्यानुसार आजचा व्हिडिओ आज आहे. तर हा वयस्कर आजीचा आहे, वयस्कर मावशी म्हणजे वयस्कर ज्या आहेत त्यांचा ब्लाऊज आहे हा. तर त्याच्यावरनं आपण हे ब्लाऊजचं माप घेणार आहोत. त्यांचं कसं जे जे मापामध्ये काय काय बदल आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानुसार आजचं ब्लाऊज आहे. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ कुठं स्किप करू नका. तर मग चला. तर सर्वात पहिलं हे ब्लाऊज जे आहे त्याचं आपल्याला सर्वात पहिलं आणि शेवटचं जे काही हुक बटन आहे ते आपल्याला इथं लावून घ्यायचंय. तर इथं जे पहिलं बटन आहे ते मी लावून घेतलं. सर्वात पहिलं इकडं आपल्याला जे हे आहे व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता मी इथं पेपर घेतलेला आहे, कार्डशीट पेपर आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला सिंगलच कट करायचं आहे. तर मी सर्वात पहिलं डबल जरी फोल्ड आहे तर काही अडचण नाही, आपण सर्वात पहिलं बॅक साईड पार्टच काढून घेणार आहे, त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट कट करणार आहे. तर सर्वात पहिलं बॅक साईड पार्ट काढण्यासाठी इथं आपल्याला जुना ब्लाऊज जो आहे ना तो परफेक्ट असायला पाहिजे तुमचा. आणि जर तुमचा काही ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम असेल तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करायचे आहेत. कुणाच्या उंचीमध्ये, कुणाच्या फिटिंगमध्ये, कुणाचं काय 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 प्रॉब्लेम असू शकतो, त्यानुसार तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे. आता हा ब्लाऊज जो आहे हा एकदम परफेक्ट ब्लाऊज आहे आणि यानुसारच आपला ब्लाऊज सुद्धा बसणार आहे. याचं उंची तुम्हाला मी दाखवते. ह्या ब्लाऊजची उंची जी आहे ना ती शोल्डरचा मधला सेंटर धरायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर उंची मोजायची. तर उंची 13.5 इंच आहे. इथं थोडंसं तुम्ही खेचून धरलं तरी पण तुम्हाला इथं जी उंची आहे ती इथं तुमची परफेक्ट निघणार आहे. तर 13.5 इंच उंची आहे. 13.5 इंचामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. उंची किती पण असेल त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून घ्यायचं. 13.5 इंच प्लस 1 इंच घेतलं तर ते 14.5 इंच आहे. 14.5 इंचावरती आपण एक मार्किंग करून घेऊ. तर ही झाली आपली संपूर्ण उंची टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला मोजायचं आहे शोल्डर. आता बघा मी शोल्डर कसं टाकायचं ते सांगते, कसं मोजायचं. आता बघा हे पहिलं हुक जे आहे ना ते लावून घ्यायचंय आपल्याला. पहिलं हुक लावून घेतल्यानंतर व्हिडिओ जरी मोठा झाला तरी कुठं स्किप करू नका. तुम्हाला परफेक्ट याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात येणार आहे. तुम्ही व्हिडिओ पुढं जर घेत गेला तर तुम्हाला जे आहे ना इथं व्यवस्थित माहिती लक्षात येणार नाही. कुठं काय प्रॉब्लेम तो तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्यवस्थित बघा. इथे बघा तुम्ही एक वेळ तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ पुढे घेऊन बघा, पण कटिंगचा व्हिडिओ जो आहे ना पुढे घेऊन बघू नका. कटिंग तुमची व्यवस्थित लक्षात आली तर तुमचं ब्लाऊज सुद्धा परफेक्ट बसणार आहे. इकडं बाही गोळा झाली तरी चालेल, पण इकडं हे तुमचं माप जे आहे ना इकडे शोल्डर घ्यायचं ते व्यवस्थित तुमचं सरळच आलं पाहिजे. गळा वगैरे व्यवस्थित आपल्याला इथं प्रॉपरमध्ये बसवून घ्यायचा. त्यानंतरच तुमचं जे शोल्डरचं माप आहे ते तुमचं प्रॉपर निघणार आहे. इथे तुम्ही जर बघितलं तर आपण हे व्यवस्थित सरळ ठेवून घेतलेलं आहे. बघा व्यवस्थित आपण हा गळा इथे सेट करून घेतला. आता हे शोल्डर आणि हे शोल्डर आपल्याला चेक करायचं आहे ह्या बाहीपासून तर ह्या बाही पर्यंत. हे बघा इथं किती आहे तुम्हाला सांगते. हे बघा आता इथून जर चेक केलं तर हे आहे 11.5 इंच, म्हणजे 11.25 इंच आहे. आपण व्यवस्थित परत धरू. बघा 11.25 इंच आहे. तर आपण याच्यामध्ये ना 11 इंच धरू हे शोल्डर. तुम्ही व्यवस्थित असं जर सेट केला तर थोडंसं इकडे तिकडे हे होऊ शकतं. असं जर धरलं तर हे बघा
आपण 11 इंचाचं जे आहे ना इथं ही जी शोल्डर आहे ना ते आपण इथं धरणार आहोत। यानुसारच आपल्याला इथं शोल्डर जे आहे ना ते परफेक्ट काढायचं आहे। तर 11 इंचाचं आपण इथं धरलं तर अर्धा इंच आपलं बाहीमध्ये गेलेलं आहे, ह्या ब्लाऊजचं इकडनं अर्धा इंच गेलेलं आहे बाही जोडण्यामध्ये, म्हणजे आपलं एकूण इथं 1 इंच आपल्याला याच्यामध्ये ऍड करावा लागणार आहे। 11 इंच आहे तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच मिळवलं तर 12 इंच होतं। आता 12 इंचाच्या निम्म केलं तर शोल्डर आपलं किती येणार, 6 इंच। इथं तुमचं किती आहे ते तुम्ही टाकून घ्यायचंय, 6 इंचाचं। 6 इंचाचं आपण संपूर्ण शोल्डर जे आहे ना इथं टाकून घेतलेलं आहे। आता इथं मोजायची ना आपल्याला घडी, घडीचं मापाची रेष टाकायची आहे। पण त्याच पहिले आपल्याला इथे काय करायचं आहे, जे इथं माप टाकायचं आहे ते आपल्याला इथं टाकून घ्यायचंय। तर सर्वात पहिलं आपण इथं शोल्डर टाकून घेतल्यानंतर आपण कमर मोजून घेऊ, म्हणजे आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकून घेऊ आपण इथं। चला, कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आपल्याला इथं। तर कमर मोजून घेऊ आपण सर्वात पहिलं। बघा या, आता इथं कमर मोजलं तर 34.5 इंच आहे। 34.5 इंचाचा चौथा भाग किती येतो ते आपण चेक करू। डबल फोल्ड पेपर, डबल टेप करायचा इथं, हे बघा डबल टेप करून घ्यायचा। तर किती आलं, 17.25 इंच। 17.25 इंचाच्या परत आपल्याला इथं सॉरी 17.25 इंच येईल बघा, 17.25 इंच आलं। तर 17.25 इंचाच्या आणखीन एकदा फोल्ड केलं तर त्याचं आलेलं आहे 8.25 इंच ला 1 रेष कमी आहे। तर तेवढंच आपल्याला इथं माप टाकून घ्यायचंय, जेवढं पण आपला कमरेचा चौथा भाग येतो तेवढा टाकून घ्यायचा इथं। हे माप टाकून घेतलं तर हा झाला कमरेचा चौथा भाग। पण जे आपण टक्सचं मार्जिन घेतो हे आपल्याला वेगळं घ्यायचंय। हे टक्सचं मार्जिन आपल्याला 1 इंच याच्यामध्ये ऍड करून घ्यायचंय। तर 1 इंच मी त्याच्यात ऍड करते, बरोबर। आता याच्यानंतर घेतल्यानंतर इथे तुम्ही शिलाई मार्जिन याच्यातलं आतमधलं मोजून घेऊ शकता, किंवा तुम्ही अंदाजे 1.5 इंच 2 इंच तुम्हाला काय ठेवायचं ते तुम्ही इथं ठेवू शकतात। हे बघू शकता शिलाई मार्जिन इथं 1.5 इंच आहे। या ब्लाऊजचं बघितलं तर 1.5 इंच आहे इथं शिलाई मार्जिन सोडलेलं, आणि त्याशिवाय अर्धा इंच आतमध्ये गेलेलं आहे, म्हणजे इथं शिलाई मार्जिन जे आहे ना ते 2 इंचचं ऍड केलेलं आहे यामध्ये। तर आपण इथं 1.5 इंच घेऊ शकतो किंवा 2 इंच सुद्धा घेऊ शकतो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकतात शिलाई मार्जिन। तर मी इथं 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवतीये, हे बघा। तर इथपर्यंत आपण इथं कमरेचा चौथा भाग हा टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथलं अंतर सुद्धा मोजायचं आहे। तर आपण ब्लाऊज वरूनच मोजणार आहे, जेणेकरून काय होतं परफेक्ट बसतं, कुठंही आपल्याला त्यामध्ये ना प्रॉब्लेम येत नाही। म्हणजे जे काय कस्टमरचं ब्लाऊज असेल मापाचं त्यानुसार त्या ब्लाऊजमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत नाही। आता इथं जर चेक केलं तर तुमचं 7.5 इंच आहे इथं, ह्या कस्टमरचं मोंढ्यापर्यंत मोजलं तर 7.5 इंच आहे। शिलाई मार्जिन मध्ये अर्धा इंच गेलेला आहे, तर आपल्याला इथं 8 इंच घ्यावा लागणार आहे, बरोबर। हे बघू शकता तुम्ही, हे 7.5 इंच आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये गेलेलं आहे, तर आपल्याला इथं 8 इंच घ्यावा लागणार आहे इथला अंतर। तर मी खालून मोजते तर 8 इंचावरती आपण इथं मार्किंग करून घेणार आहे। हे बघा 8 इंचावरती आपण इथं एक लाईन ओढून घेऊ। या पद्धतीने आपण इथं शिलाई मार्जिन म्हणजे हे जे अंतर आहे ते आपण 8 इंचावर टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमचं जे काही माप निघल त्यानुसार तुम्ही टाकून घ्या। मुंढा उंची इथं मोजली नाही तरीही चालणार आहे, तर मुंढा उंची बघितली तर 6.25 इंच भरलेली आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला मोजायचं आहे ते म्हणजे छातीचा चौथा भाग। आता हे ब्लाऊज किती साईजचं आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल कमरेवरनं, पण तरी पण मी इथं मोजून दाखवते। जे आपलं इथं जे आपलं आय आहेत, बटन आहेत, बटनाचं आय तिथून आपल्याला हे मोजायचं आहे। जर तुमचं हुकाचं ब्लाऊज असेल तर हुकाच्या बाजूने आपल्याला ही मोजायचं आहे। आता इथं घडी जर मोजली तुम्ही तर हे बघा कुठंही कमी नाही आणि जास्त नाही, जास्त खेचलं पण नाही आणि जास्त ओढलं पण नाही, तरी 9.5 इंचावरती हे मोंढ्यापर्यंत मोजून घ्यायचंय आपल्याला। जिथं बाहीचा जॉईंट आहे तिथं 9.5 इंच आहे, म्हणजेच ही छाती 38 छातीची आहे। तर 9.5 इंच मार्किंग टाकून घेऊ आपण, बरोबर। आणि 1.5 इंचाचं जे शिलाई मार्जिन आहे आपण इकडे घेतलेलं ते आपल्याला इथं टाकायचंय। आता हा पॉईंट जो आहे ना तो खालच्या पॉईंटला मिळवायचा आहे। हे जे आपण घेतलं इथं कमरेचा चौथा भाग आहे, पण आपल्याला 1 इंच टक्सचं मार्जिन पण इथं ऍड केलेलं आहे, त्यामुळे आपण हा पॉईंट इथे जोडून घेणार आहे आणि फिटिंगचा सुद्धा पॉईंट इकडे जोडून घेणार आहे आपण। अशा पद्धतीने हे जोडून घेतलं।
आता हे जेवढं आपण शोल्डर घेतलं नाही तर किती घेतलं 6 इंच घेतलं तेवढंच आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे 6 इंच. त्याच्यानंतर इथे ही लाईन ओढून घेऊ आपण. अशा पद्धतीने हे आपण मार्किंग करून घेतलं. आपल्याला इथे टाकायचं आहे गळा रुंदी. तर सर्वात पहिला आपल्याला गळा रुंदी न टाकता आपल्याला मापाच्या ब्लाऊजचं शोल्डर मोजून घ्यायचं आहे. कितीचं शोल्डर आहे ते चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे जे शोल्डर आहे ना ते आहे 2.5 इंच. मी मोजून घेते परत एकदा व्यवस्थित बघूयात. तर 2.25 इंच आहे. हे बघा तुम्ही बघू शकता 2.25 इंच आहे. आता हे ब्लाऊज आहे ते वयस्कर मावशी आजीचं आहे. तर मग किती होईल 2.25 इंच म्हणजे जवळजवळ हे शोल्डर 3 इंच सुद्धा कोणाकोणाचा असू शकतं. बॅक साईडच्या याच्यानुसार आहे. तर 3 इंचाचं आपण 2.25 इंचाचं आहे शोल्डर पट्टी. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे कारण की इकडे आपलं जाणार आहे बरोबर ना. मग आपल्याला इथं अर्धा इंच सोडून 2.25 इंच घ्यायचं आहे. 2.25 इंच प्लस आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच केलं तर 3.25 इंचाचं मार्किंग होतं. तर ते आपण इथं टाकून घेऊ 3.25 इंचाचं. गळा रुंदी मोजली तर ती झालेली आहे बघूयात 2.5 इंचाची गळा रुंदी राहिलेली आहे. अशा पद्धतीने आपण गळा रुंदीचं सुद्धा मार्किंग काढून घेतलेलं आहे. मुंडाची जी काही आपल्याला शेप द्यायचा आहे तो आपण इथं देऊन घेऊ. इथं बघा टेप फोल्ड करायचा, मधला सेंटर काढायचा आणि इथून हा शेप देऊन घ्यायचा आहे. जवळजवळ 1.25 इंचापासून दिला तरीही चालतो. 1.5 इंच दिलात तरी पण चालतो कारण की हे ब्लाऊज जे आहे ना ते डीप मध्ये नसणारे, डीप मध्ये जे आहे ना डीप मध्ये नसणारे त्यामुळे इथं हे 1.5 इंचाचं अंतर घेऊन दिलात तरीही चालेल. आता इथलं अंतर मोजलं तर ते 1 इंचावरती आलेलं आहे. 1 इंच आणि 1 रेषेचं इतकं अंतर जे आहे ना ते आहे. तर हे बरोबर आहे. तुम्ही 1.5 इंचाचं सुद्धा पॉइंट घेऊन इथं असा शेप देऊ शकतात तुमच्या आवडीनुसार. आता इथं आपण मागचा गळा मोजून बघू. तर मी मागची पट्टी मोजते. मधला सेंटर धरायचा आहे आपल्याला मागच्या गळ्याचा. त्याचा मधला सेंटर धरून मागचा गळा मोजला तर तो आहे 5.25 इंच. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे. 5.25 इंचामध्ये अर्धा इंच ऍड केल्यावर होतं 5.25 इंच. गळा रुंदी 2.5 इंच आहे. तर खालच्या साईडला पण आपण गळा रुंदी जी आहे ना ती 2.5 इंच टाकून घेणार आहे. आता इथं बॉक्स काढून घेऊ आपण आणि गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर आपला बॅक साइड जो आहे ना तो संपूर्ण तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकतात. आता हा बॅक साइड जो आहे ना तो आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे. हे बघा बॅक साइड आपला तयार आहे. आता आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचा आहे. हा बॅक साइड पार्ट जो आहे ना तो आपल्याला जसाच्या तसा काढून घेऊ आपण इकडं दुसऱ्या साईडला. पेपर आपलं वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. त्यामुळे मी इकडं थोडंसं ओपन करून इकडच्या साईडला कोपऱ्यात मध्ये हा पार्ट जसाच्या तसा काढून घेतेय. हे बघा या पद्धतीने बॅक साइड आपण थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊ. यामध्ये मी फ्रंट पार्टला बॅक साइड आणि फ्रंट पार्टचा मुंडा सेमच घेणार आहे. तुम्हाला वाटलं खोल घ्यायचा तर तुम्ही खोल सुद्धा घेऊ शकतात. पण मी आपलं जे आहे ना बॅक साइडचा गळा जो आहे ना त्यांचा वरती आहे म्हणजे जास्त खोल नाहीये. त्यामुळे आपण इथं मुंडाचा शेप जो आहे ना तो आहे असाच ठेवणार. कारण की मी बॅक साइडचा पण 1 इंचच घेतलेला आहे आणि फ्रंट पार्टचा त्याच्यापेक्षा जास्त खोल मी नाही घेणार आहे. तुम्हाला वाटलं की आपला गळा जो आहे तो डीप आहे तर तुम्ही थोडासा जो आहे ना तो आतमध्ये खोल घेऊ शकता. 1.5 इंचानी अगदी 1.5 इंचानी तुम्ही हा आतमध्ये डाऊन करून घेऊ शकतात. काही अडचण येणार नाहीये. 100% तुम्ही ते करू शकतात. कुठेही प्रॉब्लेम येणार नाही किंवा शोल्डर उतरणार नाही. मी 100% तुम्हाला सांगते. आता याच्यानंतर काय करायचंय आपल्याला तुम्ही बघू शकता. याच्यानंतरची गळा रुंदी आपण किती घेतली होती 2.5 इंच. तर ती गळा रुंदी आपल्याला इथे पुन्हा टाकून घ्यायची. जेवढी फ्रंट बॅक साइडची आहे तेवढीच आपल्याला फ्रंट पार्टची पण घ्यायची आहे. आता पुढचा गळा आपण मापाच्या ब्लाऊज वरूनच मोजून बघू.
तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये माहिती व्यवस्थित सांगत आहे, त्यामुळे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ, किंवा याच्यामध्ये अजून काही चेंज करू शकतो का, तुम्हाला काही समजत नाहीये का, किंवा पुढे अडचण येते का, कमेंट करून मला पटापट सांगायचंय. कमेंट करायला काहीही पैसे लागत नाही, 1 रुपया खर्च येत नाही किंवा 4 आणेही खर्च येत नाही. इथे तुम्ही जर बघितलं पुढचा गाळा जो आहे ना तो आहे 6.5 इंचाचा आहे. मी वरतूनच मोजला, हे बघा वरतूनच मोजला 6.25 इंच आहे. सॉरी 6.5 इंच म्हटले मी, 6.25 इंच आहे. 6.25 मध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करून घ्यायचे. 6.25 इंचामध्ये अर्धा इंच ऍड केल्यावर होतं पावणे 7 इंच. पावणे 7 इंचावरती मी इथं पॉइंट घेतला आणि 2.5 इंचावरती पुन्हा एक पॉइंट घेतला, म्हणजे आडवा पॉइंट जो आहे ना तो 2.5 इंचावर टाकून घेतला. एक बॉक्स काढून घेऊ आपण. आता इथं घेऊ गोल गळा या पद्धतीने. आता आपल्याला टाकायची आहे योगपट्टी. तर आपण ह्या ब्लाउजचीच योगपट्टी मोजून घेणार आहे. आपल्याला जे काही मापाचं ब्लाऊज आहे ना तुमचं चांगलं बसलेलं आहे, तुम्हाला परफेक्ट येतंय, तर आपण त्याच्या मापामध्ये बिघड कशाला करायची, बरोबर. जेवढं तुमचं माप आहे त्या मापानुसारच आपण बाकीची पण मापं घेणार आहे. आता इथं जर तुम्ही चेक केलं तर ही जी योगपट्टी आहे ती योगपट्टी तुम्हाला दाखते, तर ती आहे 3 इंचाची. हे बघा तुम्ही व्यवस्थित इथे व्हिडिओ झूम करून बघू शकता. 3 इंचाची फिटिंगच्या साईडला आहे. त्याचबरोबर इकडं आपली आईपट्टी जी आहे ना तिकडं पट्टी जर मोजली तर ती हे बघा 3.5 इंच आहे. नॉर्मल कमी आहे एक रेष, पण 3.5 इंचाची आहे. म्हणजे इकडनं 3 इंच आणि इकडनं 3.5 इंच आहे. जिकडनं आपली कटोरी आहे तिकडनं 3.5 इंचाची आहे. तर आपण 3.5 इंचाची आहे, तर आपण ते टाकून घेऊ माप. मग त्याच्यामध्ये काय चेंज करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. इकडनं 3 इंच आहे, हे बघा. आता ही आपण इकडनं ही तिरक लाईन ओढून घेतली, बरोबर. आता ही ओढून घेतल्यानंतर आपल्याला इथे शेप द्यायचा आहे. किती वाढवायची आपल्याला योगपट्टी खालच्या साईडनी वाढवावा लागणार आहे, किती अर्धा इंचानी. तर मी अगोदरच जे आहे ना याच्यावरतीच वाढवून घेते. कशावरती, हे बघा अगोदरच तुम्ही इथे योगपट्टी जी आहे ना ती वाढवून घ्यायची आहे. तर मी जवळजवळ अर्धा इंच इकडनं, अर्धा इंच इकडनं. योगपट्टी जी आहे ती तुम्हाला नंतरून वाढवतात, म्हणजे वाढवत होतो आपण, आणि तसंही केलं तर काही अडचण नाहीये. पण मी ही जी कटिंग आहे ना तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने दाखवते. कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आणि ह्या ब्लाऊजचा लुक सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे. तसा पण मी ह्या ब्लाऊजचा लुक तुम्हाला दाखवणारच आहे. शेवटी फायनली ह्या ब्लाऊज कसा बसणार आहे म्हणून ते पण दाखवणार आहे. पण कालच्या व्हिडिओमध्ये डीप गळा घेतलेला आहे आणि मी तुम्हाला त्या ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग सुद्धा दाखवलेलं आहे. ज्या ताईंनी नसेल बघितलं त्या ताईंनी नक्की बघावा. कटिंग स्टिचिंग त्याशिवाय फायनल लुक सुद्धा मी दाखवलेला आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा तो नक्की बघावा. आता ही आपली झाली योगपट्टी. योगपट्टीवर आता आपल्याला टाकायचं आहे, मार्किंग करायचं आहे कटोरीचं. आता ही कटोरीचं मार्किंग करताना सुद्धा आपल्याला ह्या ब्लाऊजचंच माप घ्यायचंय. इकडनं किती माप आहे ते चेक करायचंय आपल्याला. ही जी आपली क्रॉस पट्टी आहे ना, हे बघा एकदम जुना ब्लाऊज आहे हा, पण चांगला बसतो. हे बघा इथलं अंतर मोजायचंय तुम्हाला. ही जी कटोरी आहे कटोरीच्या इकडचं साईड फिटिंग पार्ट आहे आपला हा क्रॉस पट्टीचा, तो आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. तो किती आहे तो चेक करू आपण. तो चेक केला मी, किती आहे, हे बघा 3.5 इंच. इथून आपल्याला 3.5 इंच आहे, पण इकडनं जे काही शिलाई मार्जिंग आहे 1.5 इंचाचं ते आपण सोडून देऊ. तर इकडनं आपलं 3.5 इंच आहे, तर पॉइंट घेऊ आपण 3.5 इंचावरती. या पद्धतीने पॉइंट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथलं अंतर सुद्धा आपल्याला मोजायचं आहे. ह्या ब्लाऊजचं इथलं अंतर किती आहे ते आपण चेक करू. इथं जी बाहीचा आपण जोडताना जो पॉइंट बनतो इथं बघा मुंढ्यामध्ये, तो पॉइंट आणि हा जो कटोरीचा आपला इथं पॉइंट बनतो तो पॉइंट आपल्याला चेक करायचा आहे. तर तो आहे बघा 2.25 इंच. 2.25 इंच. 2 मिनिटं.
व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर सॉरी 2.5 इंच आहे, तुम्ही व्हिडिओ झूम करून बघू शकतात. 2.5 इंचाचा इथला पॉइंट आहे. 2.5 इंच आहे. तर इथं बाही आपली जोडण्यात गेली आहे अर्धा इंच, म्हणजे किती 3 इंच आपल्याला इथं पॉइंट हा घ्यावा लागणार आहे. हे बघा 3 इंचाचा पॉइंट मी इथं घेतेय. हे बघा हा कटोरी कशी काढायची ते सुद्धा मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर इथलं सुद्धा अंतर मोजून घेऊ आपण. कटोरी कशी जॉईंट केलेली आहे इथून ते सुद्धा आपण चेक करून घ्यायचंय. शोल्डर पासून तर ही जी कटोरी इकडनं जॉईंट केली ती सुद्धा आपल्याला चेक करायची आहे. तर ती आहे 4.5 इंच, 4.5 इंच आणि त्याशिवाय शोल्डर मध्ये अर्धा इंच गेलेलं आहे. बरोबर. मग 4.5 इंचामध्ये अर्धा इंच प्लस करायचं की झालं 5 इंचावर आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे. हा पॉइंट आपण 5 इंचावर घेतला. ओके, इथपर्यंत माप तुमच्या लक्षात आलं. आता हे तिन्ही पण पॉइंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे या पद्धतीने. परफेक्ट माप तुमचं इथं निघणार आहे. 38 साईज आहे. आता इथे तुम्हाला योगपट्टीमध्ये काहीच वाढवायचं नाहीये. आता जे काही माप वाढवायचंय ते मी तुम्हाला डायरेक्टली ब्लाऊजवरती दाखवणार आहे. तर माप जे आहे ना ते आपल्याला इथं वाढवायचंय. बरोबर. त्याशिवाय इकडं सुद्धा वाढवायचं आहे, इथं वाढवायचं आहे आपल्याला ह्या क्रॉस पट्टीमध्ये. आणि त्याशिवाय आपली कटोरी जी आहे ना ती पण आपण नंतरून वाढवणारच आहोत. तुम्हाला याआधी कोणी पण अशी कटिंग दाखवलेली नसणारे. जे मोठे मोठे टेलर असतात ते याच पद्धतीने कटिंग करतात. ब्लाऊज जे आहे त्यांचे एकदम छान फिटिंग असे बसतात आणि आपल्याला वाटतं की आपलेच ब्लाऊज का बरं चांगले बसत नाही. तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुम्ही सुद्धा तुमचे ब्लाऊज या पद्धतीने शिवा किंवा कस्टमरचे शिवा. तर अशा पद्धतीने आता मी हा भाग जो आहे ना तो इथं कट करून घेते. आता मी हे पार्ट जे आहे ना ते वेगळे करून घेते. पेपर आहे ना आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी पेपर लागणार आहे. तर मी सर्वात पहिले हे थोडासा योगपट्टीला शेप दिल्यासारखा मी आकार देऊन घेतला. आणि बघा अशा पद्धतीने आता ही योगपट्टीत आपल्याला काहीच करायचं नाही आहे, अशीच आपण इथं हे करून घेणार आहे. त्याच्यानंतर गळा कट करून घेते. हे बघा ही क्रॉस पट्टी, ही योग पट्टी. आता कटोरी वाढवू आपण. बघा किती छोटीशी आपली कटोरी निघलेली आहे. किती छोटीशी निघली, पण आता हिला वाढवून घेऊ आपण. ही कटोरी जशीच्या तशी काढून घ्या. बाहीचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये, कारण की ह्यामध्ये जर मी बाही दाखवायला गेले तर इतका मोठा व्हिडिओ बनून जाईल ना, तुम्हाला बघायचा सुद्धा कंटाळा येऊन जाईल. तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही निवांत सुद्धा बघू शकतात किंवा व्हिडिओ डाउनलोड करून नंतरून बघू शकतात. आता ह्या कटोरी आपण साईडला ठेवून देऊ. ही कटोरी आपण बाजूला केल्यानंतर ह्या कटोरीचा टक्स तुम्ही मोजू शकतात किंवा नाही मोजलात. आता काही वेळेस काय होतं आपल्याकडून हे कट केलेलं असतं. बरोबर. तर इथं आपल्याला हा टक्स कितीचा घेतलेला आहे हे लवकर लक्षात येत नाही. तर तुम्हाला सांगते इथं टक्स जो आहे ना तो आपल्याला 1.5 इंचाचा टाकायचा आहे. कोणता? आडवा. आता समजा तुम्ही इथून 1.5 इंचाचा टक्स टाकला, म्हणजे इथला अंतर जे आहे ते आपल्याला 1.5 इंचाचं घेतल्यानंतर हे बरोबर आहे, अर्थातच हे कमी होणार आहे. तर आपल्याला दोन्ही साईडनी 1.5 इंच वाढवावं लागणार आहे. पण तुमच्या हे लक्षात पण आलं पाहिजे, आपण टक्स मारल्यानंतर आपल्याला कटोरी जोडल्यावरती ही कटोरी परत कमी पडती. हुकलूक पट्टीच्या साईडनी सुद्धा कटोरी ही आपल्याला कमी पडती. आपण काय करायचंय आता ह्या साईडनी 2-2 इंच वाढवायचे. तर बघा या पद्धतीने इकडनं पण 2 इंच वाढवायचं आणि इकडनं पण 2 इंच वाढवायचं. 2 इंच वाढवल्यानंतर हुकलूक पट्टीच्या साईडनी सुद्धा इथं वाढवायचंय आणि वरच्या साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचंय. हे वाढवून घेतल्यानंतर ही कटोरी डायरेक्टली कितीची घेतलेली आहे ही सुद्धा तुम्ही चेक करू शकतात. तर ती कशी चेक करायची? हे बघा, संपूर्ण कटोरी जी आहे ना ती इथून चेक करायची. जिथून कटोरी जोडलेली आहे तिथून चेक करायची. आता ही कटोरी मी इथून चेक करते तर डायरेक्टली इथपर्यंत. तर तुम्ही बघू शकतात ही कटोरी ना, तर हा जो पॉइंट आहे ना हा कितीवर घेतलेला आहे, जास्त खेचायचा नाही. तर तो 6 इंच आहे आणि खाली संपूर्ण अशी जर धरलं तर 7.5 इंच आहे. तर आपण इथं बघू 6 इंचावर इथून जर मोजलं तर 6 इंचावरती तर पॉइंट हा इथं येतोय. बरोबर.
आणि ते किती येतं आहे 7.5 इंच. तर आपण इथून टेप धरू 7.5 इंचावरती पॉइंट घेऊ. बरोबर. आता हे पॉइंट एवढे पण आपण इथं जोडून घेऊ. ओके. तर थोडं थोडंच तुम्ही इथं अर्धा इंच खाली एक्स्ट्रा घेऊ शकतात. अशा पद्धतीने घेतल्यानंतर हे बघा, आता हा पॉइंट इकडे तुम्हाला हळूहळू जोडत 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 ह्या पॉइंटला हा पॉइंट जोडून द्यायचा आहे. या पद्धतीने आपली 38 साईजची कटोरी ही निघलेली आहे. आता ही कटोरी इथं निघली तर ही आपण इथं कट करून घेऊ. हिचं तुम्हाला लुक पण दाखवते कशा पद्धतीने दिसणार आहे म्हणून आपली कटोरी. बघू शकतात ही कटोरी कशा पद्धतीने निघली. आता हिचा जर मधला सेंटर धरून आपण इथं चेक करून बघू. 2.5 इंचाचाच उभा टक्स घ्यायचा आहे आणि 1.5 इंचाचा आडवा टक्स घ्यायचा आहे. आता हिचा आपण फायनल लुक सुद्धा बघणार आहे. हे बघा, या पद्धतीने ही कटोरी छान अशी व्यवस्थित बसणार आहे. त्याच्यानंतर ही आपली क्रॉस पट्टी आहे. तर मी चला तुम्हाला ब्लाउज वरती कशा पद्धतीने, आता इथे बघा किती कमी पडलंय हे, त्याच्यामुळेच आपल्याला आता कोणचा पार्ट कुठे वाढवायचा ते आपण चेक करून घेणार आहे. चला, तर मी तुम्हाला डायरेक्टली ब्लाउज वरती माप कशी टाकायची ते सांगणार आहे. आता इथे तुम्ही लक्षात घ्यायचं, मी हा ब्लाउज पीस टाकून घेतलेला आहे. हा असेच पार्ट आपल्याला इथं ठेवायचे आहेत. बरोबर. बघा, जी क्रॉस पट्टी आहे हिच्यामध्ये आपल्याला साधा ब्लाउज शिवतोय तर आपल्याला इथे 4 पार्ट लागणार आहेत. बरोबर. एकतर तुम्ही डबल फोल्ड सुद्धा करून काढू शकतात किंवा सिंगल सिंगल तुम्हाला असे 4 पार्ट काढायचे आहेत ब्लाउज पीसाचे, जी योक पट्टी आहे तिच्यासाठी. आता ही जी क्रॉस पट्टी आपली आहे हिच्यामध्ये चेंज करायचं आहे आपल्याला, बाकी कुठेच काही करायचं नाहीये. बरोबर. बघा, या पद्धतीने हे आता एका ब्लाउज पीसवर ठेवलेत तर हे 2 झालेत आपले. सेम असेच अजून 2 सुद्धा आपल्याला हे लागणार आहेत. जिथं पण तुमचं पॅटर्न बसन तिथं तुम्ही हे बसवू शकतात. आपल्याला त्याशिवाय हे सुद्धा पार्ट काढायचे आहेत. तर तुम्ही एक वेगळे 2 कपडा लावला तरी चालेल. इकडनं आपली बाही व्यवस्थित निघली पाहिजे. आतून तुम्ही दुसरा कपडा टाकलात तरीही चालणार आहे. तर मी इथं तुम्हाला कोणतं कसं वाढवायचं ते सांगते, कोणचा पार्ट कुठे वाढवायचा म्हणून. ही जी आपली क्रॉस पट्टी आहे ही आपल्याला कुठे वाढवायची ते सांगते, तर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल, दिसते. आता ही काय करायची, सर्वात पहिलं जसंच्या तसं काढून घ्यायचं, आखून घ्यायचं आपल्याला. जसंच्या तसं आखून घेतल्यानंतर खालच्या साईडनी ही क्रॉस पट्टी जी आहे ना ती अर्धा इंचानी वाढवून घ्यायची आहे. तुम्हाला किती शिलाई मार्जिंगला जातं ते तुम्ही त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही वाढवून घेऊ शकतात. ती घेतल्यानंतर इकडनं 1/2 इंच वाढवून घ्यायचे आपल्याला कटोरी जॉईंट करण्यासाठी, जेणेकरून आपल्या कटोरीला प्रॉब्लेम येणार नाही, लहान मोठी होणार नाही. त्यामुळे आपल्याला ही जी क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला इकडे वाढवून घ्यायची आहे. बराच वेळेस काय होतं, आपल्या कटोरीचा पॉइंट इकडे जातो तिकडे जातो, आहे की नाही. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, ज्या मी तुमच्याबरोबर सगळ्या काही शेअर करते. तुम्ही नक्की याचा लाभ घ्या आणि तुम्ही स्वतःचे ब्लाऊज नक्की शिवा, दुसऱ्यांची शिवा. तर बघा, या पद्धतीने आपण इथं टाकून घेतलं. आता इथं तुमची प्रॉपर कटोरी जी आहे ना ती इथं व्यवस्थित तुम्ही जर अशी घेतली ना, हे बघा, जोडल्यानंतर ही कटोरी इथून जोडायला सुरुवात केली तर ही तुमची कटोरी जी आहे ना ती प्रॉपर यामध्ये फिटिंगमध्ये व्यवस्थित अशी बसणार आहे. बरोबर. अशा पद्धतीने ही व्यवस्थित परफेक्ट बसणार आहे. थोडीशी झाली बी जास्त तर काही अडचण नाही, मी तुम्हाला स्टिचिंगमध्ये दाखवणारच आहे. बाकी आता हे पार्ट सगळे काही मी याच्यावर आखून घेते आणि कट करून घेते, कारण की व्हिडिओ जो आहे ना तो खूप मोठा होऊन जातो आणि अजून तुम्हाला स्टिचिंग पण दाखवायचं आहे. तर मग चला परत फायनल लुक सुद्धा बघायचा आहे आपल्याला.
तर इथं आपण ब्लाऊज जो आहे ना तो कट करून घेतलेला आहे आणि इथं बघा मी 4 पट्ट्या काढून घेतलेल्या आहे योगपट्टीच्या। तर आपल्याला ह्या योगपट्ट्या ज्या आहेत ना त्या एकमेकांना जॉईंट करून घ्यायच्या आहेत। तर बघा बाही पण मी इथं कट करून घेतली आहे। बाही मी दाखवलेली नाही आहे, बाहीचा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ताई बाहीचा शेप वगैरे जमत नाही, त्यामुळे मी बाहीचा एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे। तर योगपट्टी जी आहे ती आपल्याला सर्वात पहिलं वरच्या साईडनी जोडून घ्यायची आहे अर्धा इंचानी। तर बघा या पद्धतीने दोन्ही पण साईडने मी 4 पट्ट्या काढून घेतल्या। 2 एकदम अशा प्रॉपर आहेत आपल्या ज्या मापावरून आणि 2 पट्ट्या ज्या आहेत त्या थोड्याशा खालीवर आहेत, तर त्या आपण जॉईंट करून घेतल्यानंतर एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने एक योगपट्टीवर आपण दाबटीप सुद्धा देऊन घेतली आहे। तर तुम्ही एक व्हिडिओ जो आहे ना तो माझा एकदम हे बघा, ज्यांना साधा ब्लाऊज जो आहे ना शिवायचं स्टिचिंग जमत नसेल त्यांनी एकदम मी साधा ब्लाऊज कसा शिवायचा हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर त्यामध्ये तुम्हाला एकदम सविस्तर माहितीसह माझं साधा ब्लाऊज कसा शिवायचा हे नाव तुम्ही सर्च करून व्हिडिओ बघू शकता। त्यामध्ये मी एकदम प्रॉपरमध्ये कशा पद्धतीने स्टिच करायचं ते दाखवलेलं आहे। आत्ता पण मी इथं सांगते तुम्हाला। तर बघा 1.5 इंचाचा आडवा टक्स घेतलेला आहे, उभा टक्स जो आहे तो 2.25 इंच घेतलेला आहे। एकदम छान असा ब्लाऊज जो आहे ना तो आपला बसणार आहे। तुम्ही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बरोबर बघायला भेटणार आहे की ब्लाऊज आपला कसा बसलेला आहे म्हणून। एकदम छान एकदम फिटिंगमध्ये आणि एकदम शोल्डर वगैरे सुद्धा अजिबात उतरत नाही या पद्धतीने। आणि तुम्ही हे बघा आता इथे आपली कटोरी जी आहे ती जॉईंट झालेली आहे। तर जी आपली क्रॉस पट्ट्या आहेत त्या आपल्याला यामध्ये फिट करून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनी। आता जर कटोरी जास्त झाली तर काय करायचं, कटोरी जी आहे नेहमी वरच्या साईडनी जोडून घेतल्यानंतर खालच्या साईडनीच आपल्याला इथं थोडंसं उरलं तर आपण इथं कट हे करू शकतो। कटोरी जी आहे ती नेहमी वरच्या साईडनीच जोडायची आहे आणि कटोरी जी आहे ती नेहमी जास्त झाली तर खालूनच कट करायची आहे। वर गळ्याच्या साईडनी आपल्याला काहीही करायचं नाही आहे, नाहीतर मग जो आहे ना आपला ब्लाऊजचा गळ्याचा शेप वगैरे बिघडू शकतो आणि ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण कुठंतरी प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळं कटोरी जी आहे ती या पद्धतीने खालच्या साईडनीच नॉर्मल 1/2 इंच अर्धा इंचाच्या आतमध्येच जे आहे ना जास्त झाली तर ते आपण थोडंसं कट करून घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडच्या 2 कटोऱ्या जोडून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता दोन्ही साईडच्या 2 योगपट्ट्या ज्या आहेत त्या आपण इथं लावून घ्यायच्या आहेत। बघा या पद्धतीने आता आपल्याला इथे अशा पद्धतीने एक योगपट्टी जी आहे वरच्या साईडला ठेवून जॉईंट करून घेतली। आतमधला भाग जो आहे तो त्याच्यावरती असा फोल्ड करून वरची योगपट्टी ठेवून पुन्हा एकदा एक टीप मारून घ्यायची आपल्याला। आता आतमधला भाग जो आहे तो आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथं आपल्याला शेप देऊन घ्यायचा, जी योगपट्टी आपली थोडीशी मागे पुढे झालेली तिला व्यवस्थित आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तर जशी आपण एक साईडची योगपट्टी जोडली तशीच आपल्याला दुसऱ्या साईडची पण जोडायची। तर आपण आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आपल्याला। तर बघा ह्या पण पार्टला जे आहे ना आपल्याला इथं जोडून घ्यायचं। तर मी संपूर्ण ब्लाऊज रेडी तयार करून घेतलेला आहे, मी तुम्हाला दाखवतीये फायनल लुक। तर बघा मी आत्यांचा ब्लाऊज शिवलेला आहे, याच्यावरूनच तुम्हाला माप वगैरे दाखवलं किती प्रॉपर मध्ये हे जे शोल्डर आहे किती फिटिंग मध्ये एकदम मस्त आणि एकदम छान असं बसलेला आहे। तर बघा या पद्धतीने कटोरी मध्ये याच्यामध्ये सुद्धा ब्लाऊज जो आहे ना तो एकदम मस्त बसलाय। फिर आत्या मागा। तर बघा किती प्रॉपर मध्ये ह्या ब्लाऊजची उंची वगैरे असं छान असं मस्त बसलेला आहे ब्लाऊज, तुम्ही बघू शकता। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं वयस्कर आजी असेल कोणी असेल तर त्यांचं ब्लाऊज आहे ते या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता। तर छान बसलेला आहे आत्यांना ब्लाऊज। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।